100 वर्षे जुन्या पाचकंदील मार्केटच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा, सर्व जुन्या इमारती पाडण्याचे काम सुरू। शहरातील ऐतिहासिक आणि तब्बल 100 वर्षे जुन्या पाचकंदील मार्केटचा आता संपूर्ण कायापालट होणार आहे। या मार्केटच्या जागी एक नवीन, सुसज्ज आणि अद्ययावत संकुल उभारण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आधीच मंजूर करण्यात आला आहे। या बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा अखेर दूर झाला असून नवीन बांधकामासाठी आवश्यक असलेले जुने मार्केट पाडण्याची कारवाई प्रशासनाने पूर्ण करत आहे। पाचकंदील मार्केटचे आधुनिकीकरण करण्यासाठी सद्यस्थितीत असलेल्या 4ही जुन्या इमारती आणि मार्केट पाडणे प्रशासनासाठी अत्यंत गरजेचे होते। या मोहिमेची सुरुवात करताना प्रशासनाने सर्वात आधी लालबहादूर शास्त्री भाजी मार्केट हटवण्याची कारवाई केली। त्यानंतर लागलीच फळ मार्केट देखील पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले होते। भाजी आणि फळ मार्केट पाडल्यानंतर या प्रकल्पातील खरी अडचण शंकर मार्केट, शिवाजी मार्केट आणि दाना बाजार, कापड मार्केट या ठिकाणी उभी राहिली। येथील इमारती अत्यंत जुन्या झाल्याने त्या मोडकळीस आल्या होत्या आणि अतिशय धोकादायक स्थितीत होत्या। असे असूनही येथील अनेक गाळेधारकांनी आपली दुकाने खाली करण्यास कायदेशीर आणि अंतर्गत मार्गाने कडाडून विरोध दर्शवला होता। व्यापारी आणि प्रशासन यांच्यात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादामुळे व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचा ताबा सोडला नव्हता। हाच वाद या संपूर्ण प्रकल्पातील मुख्य अडथळा ठरत होता। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि कायदेशीर प्रक्रियांनंतर अखेर प्रशासनाला यावर तोडगा काढण्यात यश आले आहे। आता शंकर मार्केट, शिवाजी मार्केट आणि दाना बाजार या तिन्ही मार्केटमधील जुन्या इमारती पाडण्याचे काम सुरू आहे। सर्व जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती हटवल्यामुळे आता पाचकंदील मार्केटच्या नवीन आणि आधुनिक वास्तूच्या बांधकामाला लवकरच गती मिळणार आहे। या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पामुळे भविष्यात शहरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना एका अत्यंत सुसज्ज आणि सोयी सुविधांनी युक्त अशा नवीन मार्केटची भेट मिळणार आहे। धुळे शहरामधला हा पाचकंदील मार्केट परिसर आहे आणि ह्या मार्केटमध्ये 2 ते 3 वेळा आगीच्या दुर्घटना घडलेल्या होत्या। जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती आणि त्याचबरोबर ही 4ही इमारती या मार्केटच्या अतिशय धोकादायक झालेल्या होत्या। त्याच्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या रक्षणासाठी या इमारती निष्कासित करणं आम्हाला गरजेचं होतं आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचा उत्पन्न वाढीचा स्रोत म्हणून चांगले मार्केट विकसित करून त्यातनं महानगरपालिकेला उत्पन्न मिळवून देणं सुद्धा आवश्यक होतं। या दृष्टीने या 4ही मार्केटच्या विकसनाची प्रक्रिया महानगरपालिकेमार्फत सुरू झालेली आहे। यापूर्वीच महानगरपालिकेने साधारणतः 54 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करून त्याचे कार्यादेश पण दिलेले आहेत। आता 4 पैकी 3 इमारती पूर्णतः निष्कासित झालेल्या आहेत। एक इमारत आम्ही साधारणतः 1 ते 1.5 तासानंतर सुरू करतोय, पण 4ही इमारती आजच निष्कासित होतील असा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे। आणि या ठिकाणी जे भाडेकरू होते किंवा पोट भाडेकरू होते तर ह्या सगळ्यांना आम्ही नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येच पुनर्वसनाचा प्रयत्न करणार आहोत। ते कुठल्याही प्रकारे व्यवसायापासून वंचित राहणार नाही याची सुद्धा महानगरपालिका प्रशासन दक्षता घेणार आहे। तर काल मान्य न्यायालयाचे जर काही निर्देश असतील तर ते आमच्या निदर्शनास आणून द्यावेत। आम्ही आमच्या विधितज्ञांकडून तपासून घेऊ। जर कुठल्याही मान्य न्यायालयाने स्थगिती आदेश दिला असेल किंवा दिला तर त्याचं आम्ही पालनच करू, पण अद्यापर्यंत तरी कुठलाही स्थगिती आदेश आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही। त्यांनी आणून दिला तर आम्ही नक्की त्याच्या मान्य न्यायालयाच्या आदेशांचं पालन करू।